महायुतीत नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटत नाहीये। गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं महायुतीच्या एकीचं गोकुळ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। माघार घेतली तरी घरी बसेन, पण नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका गोकुळ गीतेंनी घेतली आहे। विधान परिषदेचा नाशिकचा तिढा सुटता सुटेना। शिवसेना नेत्यांनी टेकले गोकुळ गीतेंसमोर हात। गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातला तिढा सुटता सुटत नाहीये। भाजप आणि शिवसेना नेत्यांनी मिशन माघार मोहीम हाती घेऊन आठवडा उलटला तरी या मोहिमेला पूर्णतः यश मिळताना दिसत नाहीये। गिरीश महाजन आणि उदय सामंत हे काही दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते, पण संपूर्ण माघार होत नसल्यानं तेही मुंबईला निघून गेले। नाशिकची निवडणूक म्हणजे आंतरराष्ट्रीय निवडणूक झाली आहे की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचं शिवसेना नेते जाहीरपणे बोलू लागलेत। नाशिकची निवडणूक ही तसं बघायला गेलं तर आता आंतरराष्ट्रीय निवडणूकच झालेली आहे। नाशिकची निवडणूक जे दोन अपक्ष होते त्याच्यातले प्रसाद बापू हेरेंनी काल शिवसेनेच्याच म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे आणि मी काल देखील सांगितलं आहे की मी फार आशावादी आहे, मी फार सकारात्मक आहे। त्याच्यामुळं पुढचे जे उमेदवार आहेत गोकुळजी गीते ते देखील सकारात्मक निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे। गोकुळ गीते एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत आलेत। ते एकनाथ शिंदेंना भेटणार असले तरी काही केल्या माघार घेणार नाही हे त्यांचं ठाम मत आहे। निवडणुकीत आपला विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। समजुतीसाठी कोणतंही आश्वासन आपल्याला नको असंही त्यांनी निक्षून सांगितलं। मुंबईत मिळत आहे, काही मार्ग निघेल यामध्ये मला वाटत नाही काही मार्ग निघेल, कारण माझी आमदारकी मला 18 जूनला त्या ठिकाणी समोर दिसते आणि अशा वेळेस ते मला काय देऊ शकतात मला माहित नाही। आता त्यांनी त्या ठिकाणी आज चर्चा आणतीच तो विषय समजेल। तीन मंत्री तुमच्या माघारीसाठी पाठिंबासाठी प्रयत्न करतात, तुम्हाला काही आश्वासनं दिली जात आहेत का? नाही, मला त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही। मला कुठली आश्वासनं नकोय, मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही। निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आली तरी आपण माघार घेऊन घरी बसू, पण नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। गणेश गीतेंनी माघार घेतली, पण आपण त्या मनस्थितीत नसल्याचं ते वारंवार सांगू लागले आहेत। गणेश भाऊंवर कुठल्या स्वरूपाचा दबाव आहे मला माहित नाही। ते मला बोलतंय की आपण त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे। मी त्यांना सांगितलं भाऊंना की मी शब्दांना मान देतो, पण मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देणार नाही। मी फक्त घरात बसू शकतो माझ्या भावासाठी, मी बाकी याच्या पलीकडे काही करू शकत नाही। म्हणजे आता शेवट काय समजतं, कन्क्लुजन काय समजतं, तुम्ही थांबणार आहात जरी पाठिंबा नाही? माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही। आजही मी सांगतोय थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही। मी जर थांबलो तर या अशा चर्चा केल्या जातील आणि समोरचा उमेदवार पण तितकाच भयानक आहे, ते वावड्या उठवतील का आम्ही एवढे दिले तेवढे दिले। गोकुळ गीतेंच्या हट्टी भूमिकेमुळे जळगावातला तिढा सुटत नाहीये। जळगावातील महायुतीतल्या अडचणींशी घेणं देणं नसल्याचं गोकुळ गीते सांगतायत। जळगाव आणि नाशिकच्या तिढ्यामुळे महायुतीच्या एकीचं गोकुळ झालंय हे मात्र तेवढंच खरं। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।